ओम नमः शिवाय। मित्रांनो, आज मी तुम्हाला थेट महाभारतात घेऊन जाणार आहे। तुमच्यापैकी कित्येक लोकांनी महाभारत बघितलाच असेल। मित्रांनो, जसं की तुम्ही वाचलंच असेल, फक्त युधिष्ठिरच आपल्या देहासह स्वर्गात कसा गेला, त्यांनी कोणते पुण्य केलं होतं जे त्याच्या भावांना करता आलं नाही। चला मग वेळ न घालवता आपण सुद्धा स्वर्गाच्या वाटेला जाऊया। महाभारताच्या अखेरच्या काळात जेव्हा संपूर्ण पांडव एकामागून एक हिमालयात मरण पावतात, तेव्हा युधिष्ठिर एकटेच उरतात आणि अगदी देहासकट स्वर्गात जातात। पण असा काय योग, अशी कोणती विशिष्ट गोष्ट होती युधिष्ठिरांमध्ये जी त्यांना देहासकट स्वर्गारोहण घडवते? हिमालयाचे शुभ्र आणि दिव्य शिखरांमध्ये वावरणारा एक शांत पण अत्यंत तेजस्वी पुरुष चालत होता। हळूहळू पण थांबता थांबता त्याच्या प्रत्येक पावलांमध्ये संयम होता, प्रत्येक निश्वासात शांत। त्याच्यासोबत ना सेना, ना समृद्धी, ना ताल, ना आकर्षण, फक्त एक कुत्रा आणि मनात एक अदृश्य सत्य की आता आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर तो उभा आहे, जिथे मृत्यूही हात जोडून उभा असेल। तो म्हणजे धर्मराज युधिष्ठिर, पांडवांपैकी सर्वात ज्येष्ठ, धर्मदेवाचा पुत्र, सत्यनिष्ठ, सद्गुणी, न्यायप्रिय आणि तत्त्वज्ञानात खोल रुजलेला अधिराज। त्याचं आयुष्य वैभवात सुरू झालं नव्हतं। वनवास, अपमान, युद्ध आणि आपल्या नातलंगाचा मृत्यू हे त्याने अनुभवले होते, तरीही त्याने सत्याची वाट कधीही सोडली नाही। महाभारताच्या युद्धात जेव्हा जय पराजयाचं शिडपाटा झुकत होतं, तेव्हा त्याच्या मनात मात्र फार मोठा संघर्ष सुरू होता। तो कधीच युद्धाच्या बाजूचा नव्हता। त्याच्या प्रत्येक निर्णयात धर्म आणि नीती हेच केंद्रस्थानी होते। त्याच्यासाठी विजय म्हणजे फक्त दुसऱ्याला हरवणे नव्हते, तर आपल्यातल्या मोहाला, अहंकाराला आणि लोभाला हरवणे हेच त्याचे खरे अर्थाने युद्ध होतं। पण युद्ध झालं, शेकडो राजे मृत्युमुखी पडले, आप्त, गुरुजन, नातेवाईक सर्व गमावले गेले। कर्ण, ज्याच्या रक्तातही पांडवपण होतं, पण जीवनभर तो शत्रुपक्षात राहिला, तोही युधिष्ठिराच्या हातूनच मारला गेला। भीष्म, द्रोण, जयद्रथ अनेकांचा जीव घेतला गेला आणि युधिष्ठिराच्या मनात एक चुडबुड निर्माण झाली। मी राजा झालो खरा, पण या राजगदीची किंमत किती मोठी होती। राज्यप्राप्तीनंतर त्यांनी हस्तिनापुरावर न्यायाने राज्य केले, पण त्याच्या मनात कायम एकच विचार खोल खोल रुजलेला, हे वैभव मी कशाचे बदल्यात मिळवलं? ज्या दिवसापासून त्यांनी राजगादी स्वीकारली, त्या दिवसापासून त्यांनी मनात एक अदृश्य वनवास सुरू केला होता, जो फक्त त्याच्या अंतःकरणालाच माहीत होता। वर्षानुवर्षे राज्य करत त्यांनी प्रजेला सुख दिलं, न्याय दिला, पण जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी सर्व काही सोडून दिलं। हस्तिनापूरच्या वैभवाशाली महालांना, द्रौपदीच्या प्रेमाला, सत्याच्या मोहाला आणि घरच्या सर्व सुखांना रामराम केला। ते त्यांचे 4 भावांबरोबर आणि द्रौपदीसोबत हिमालयाकडे प्रस्थान करू लागले, स्वर्गारोहणासाठी। पुन्हा एकदा सुरू झाला एक नवा वनवास, पण यावेळी तो शरीराच्या अंतिम प्रवासासाठी होता। स्वर्गाची वाट ही फक्त पवित्रतेच्या, आत्मिक शुद्धतेच्या आणि सत्याच्या पावलांनी चालवण्यासाठीच खुली असते। त्या मार्गावर चालताना प्रत्येकजण आपलं पाप, आपली कमजोरी, आपलं अहंकार, आपले मोह उघडे करून बसतो आणि त्याच क्षणी तो कोसळतो। प्रथम द्रौपदी, कारण तिच्या मनात अर्जुनावर विशेष प्रेम होतं, इतरांवर तितकं नसलं। मग सहदेव, नकुल, अर्जुन आणि शेवटी भीम। प्रत्येकाचे कोसळण्यामागे एक अंतर्गत सत्य लपलेलं होतं। काहींचा अभिमान, काहींचं संधान, काहींचा घृणा। युधिष्ठिर मात्र चालत राहिले, एक संध, शांत, स्तब्ध, ना आनंद, ना दुःख, ना अभिमान, ना पश्चाताप। जणू ते एका वेगळ्याच ध्येयासाठी जन्माला आले होते, सत्याशी एकरूप होण्यासाठी। हजारो मैलानंतर ते शेवटी एका विशाल पर्वतशिखरावर पोहोचले। त्यांच्यासोबत एक कुत्रा होता, जो संपूर्ण प्रवासात त्यांच्या पाठीशी होता। तेव्हा स्वर्गातून एक दिव्य रथ खाली उतरतो, त्यात इंद्रदेव स्वतः आलेले असतात। ते म्हणतात, युधिष्ठिरा, तू अत्यंत पुण्यवान आहेस।
तूच असा आहेस जो देहासकट स्वर्गात जाण्यास पात्र आहे. चल या अलौकिक रथात बस. युधिष्ठिर विचारतात, माझे भाऊ द्रौपदी त्यांचं काय? इंद्र म्हणतात, त्यांना त्यांच्या पातकांनुसार वेगवेगळ्या स्थानी स्थान मिळेल, पण तू या. युधिष्ठिर मान डोलावतात. ते रथात बसणार तेवढ्यात इंद्र म्हणतात, पण हा कुत्रा रथात येऊ शकत नाही, त्याला तिथे जागा नाही. युधिष्ठिर वळून कुत्र्याकडे पाहतात आणि थेट म्हणतात, हा माझा साथी आहे, माझ्यासोबत अखेरपर्यंत राहिला. मी याला सोडून स्वर्गात जाणार नाही. जिथे तो नाही तिथे मी जाणार नाही. तो कुत्रा एकदम शांत उभा, डोळ्यात कृतज्ञता, शरीर थकलेलं पण मन निष्ठावान. इंद्राच्या डोळ्यात कौतुक. रथ थांबतो. काही क्षणांनी तो कुत्रा दिव्य तेजात विलीन होतो आणि एक रूप प्रकट होतं. धर्मदेव स्वतः. धर्मदेव म्हणतात, युधिष्ठिरा, तू फक्त माझा पुत्र नव्हतास, तर तू माझं मूर्तिमंत रूप आहेस. मी तुझी परीक्षा घेतली आणि तू सर्वात कठीण परीक्षेतही यशस्वी ठरलास. तू साथ, निष्ठा आणि सत्य यांना कधीच सोडलं नाही. म्हणूनच तूच असा आहेस जो देहासकट स्वर्गात जाण्यास पात्र आहेस. युधिष्ठिर रथात चढतात. स्वर्गाकडे प्रस्थान करतात. आकाशात दिव्य ध्वनी उमटतो. सत्यमेव जयते. सत्यच कायम विजयी होतं. त्याच्या प्रत्येक पावलावर मृत्यू थांबला होता, कारण तो पवित्र होता. मृत्यूला त्याच्यावर राज्य नव्हतं. तो मृत्यूच्या वर होता, कारण तो धर्म होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.